नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. टी इंग्रजी किंवा CTT इंग्रजी या विषयाच्या अभ्यासामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सुरू करूया आपण आजची आपली इंग्रजीची पहिली तासिका. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये जो अंडरलाईन केलेला शब्द आहे म्हणजे तिरपा जो शब्द दिसतो आहे आपल्याला, त्याचं आपल्याला या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे. शब्दाचं आपल्याला जात ओळखायची आहे. वाक्य आहे, ही इज द फास्ट रनर इन आवर स्कूल. तर या वाक्यामध्ये जर बघितलं आपण, फास्ट या शब्दाचं आपल्याला पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे. तर या ठिकाणी आपण वाक्याचा जर बघितलं, आपलं निरीक्षण जर केलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की फास्ट हा जो शब्द आहे तो या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून या ठिकाणी वाक्यामध्ये आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक जर सी जर बघितला आपण, पर्याय क्रमांक सी, तर ॲडजेक्टिव्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कारण का, फास्ट हा शब्द रनर हे जे नाम आहे त्याबद्दल तो अधिक माहिती सांगतो, म्हणून ते विशेषण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2 बघा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. ही रॅन फास्ट. आता या ठिकाणी मात्र फास्ट शब्द आलेला आहे. टू कॅच द ट्रेन. आता या ठिकाणी मात्र तो फास्ट हा शब्द रन या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगत आहे. पहिल्या फास्टमध्ये तो ॲडजेक्टिव्ह म्हणून आला होता, परंतु या ठिकाणी आता तो ॲडव्हर्ब म्हणून आलेला आहे, कारण तो क्रियेबद्दल अधिक माहिती सांगत आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, ॲडव्हर्ब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया आपण. चूज द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द फॉर द अंडरलाईन वर्ड. इट वॉज मंथली मॅगझिन. मासिक आहे की नाही. तर या ठिकाणी दर महिन्याला प्रकाशित होणार जे असतं त्याला आपण मासिक असं म्हणतो, मॅगझिन. तर या ठिकाणी मंथली या शब्दाचं आपल्याला जात ओळखायची आहे, शब्दाची जात. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत बघा. ॲडव्हर्ब आहे, प्रोनाऊन आहे, नाऊन आहे आणि ॲडजेक्टिव्ह आहे. तर या ठिकाणी मंथली हे जे आहे, तर हे मंथली मॅगझिन या नामाबद्दल ते अधिक माहिती सांगतं, म्हणून ते या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून वाक्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी, ॲडजेक्टिव्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. सी हरसेल्फ सॉल्व द डिफिकल्ट प्रॉब्लेम. आता हरसेल्फ जो आहे, हरसेल्फ शब्दाचं आपल्याला या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं, सेल्फयुक्त सर्वनाम कर्त्यावर जोर देण्यासाठी ताबडतोब वापरलं जातं. जेव्हा अशा प्रकारचं सेल्फयुक्त सर्वनाम कर्त्यावर जोर देण्यासाठी वापरलं जातं तेव्हा ते इम्पॅथिक प्रोनाऊन होत असतं. म्हणून पर्याय क्रमांक जो बी आहे, इम्पॅथिक प्रोनाऊन, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक बी. चला पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न 5 बघा. आयडेंटिफाय द टाईप ऑफ नाऊन अंडरलाईन द सेंटेन्स. आता आपल्याला नामाचं या ठिकाणी कोणतं नाम आहे ते ओळखायचं आहे. तर आपल्याला वाक्य बघा. ऑनेस्टी इज रिवॉर्डेड इन द लाँग रन असं वाक्य दिलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर 4 पर्याय आहेत आपल्याला. प्रॉपर नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आणि कॉमन नाऊन. तर आपण सगळं जाणता ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, हे भाववाचक नाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाईन वर्ड. आता अंडरलाईन केलेलं म्हणजे तिरपा शब्द. द गव्हर्नमेंट डिसाइडेड टू लोअर द टॅक्स. आता या लोअर जो शब्द आहे याचा आपल्याला या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच ओळखायचा आहे. तर लोअर हा जो शब्द आहे या ठिकाणी टू नंतर लोअरचा वापर मूळ क्रियापद म्हणून केला गेलेला आहे, ज्याचा अर्थ कमी करणे असा होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं व्हर्ब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7 कडे जाऊया आपण. आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ फॉर द अंडरलाईन वर्ड. ही अराइव्ड आफ्टर द मीटिंग हॅड स्टार्टेड. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ही अराइव्ड आणि द मीटिंग हॅड स्टार्टेड हे 2 वाक्यांना जोडण्याचं काम आफ्टर करत आहे. म्हणून या ठिकाणी जर बघितलं पर्याय क्रमांक ए जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल कंजक्शन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊया आपण. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. दे वॉक्ड अराउंड द पार्क. आता अराउंड या शब्दाचे आपल्याला पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे. मग आता अराउंड हा शब्द काय करतोय, तर अराउंड हा शब्द द पार्क या नामाच्या आधी येऊन त्याचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध जोडतो, म्हणून ते प्रपोजिशनचं कार्य करत आहे. म्हणून पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितले 4 पर्यायापैकी आपल्याला पर्याय क्रमांक बी दिलेला आहे. पर्याय क्रमांक बी, प्रेपोजिशन, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा 9वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड. अलास वी लॉस्ट द
हिस्टॉरिक मॅच. तर या ठिकाणी जर बघितलं तर सुरुवातीला जो आलास हा शब्द दुःख व्यक्त करण्यासाठी येत असतो, भावनिक भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी तो आलेला असतो, म्हणून तो या ठिकाणी इंटरजेक्शन म्हणून तो कार्य करतो. आणि पर्याय क्रमांक बी जो आहे इंटरजेक्शन आपल्याला दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 10वा. इन द सेंटेन्स द ज्युरी वेअर डिवायडेड इन देअर ओपिनियन्स द वर्ड ज्युरी ॲक्ट्स ॲज अ ॲन. आता या ठिकाणी ज्युरी हा शब्द आपल्याला विचारलेला आहे की तो ज्युरी हा शब्द काय म्हणून या ठिकाणी काम करत आहे. तर ज्युरी हा कलेक्टिव्ह नाउन आहे हे आपण सगळे जाणतो, पण या ठिकाणी जेव्हा सामूहिक नामाचा सदस्य वेगवेगळ्या मतांचे असतात तेव्हा ते अनेकवचनी मानले जातात. आणि क्रियापदही त्या ठिकाणी काय आलेलं आहे जर बघितलं तर विअर आलेलं अनेकवचनी आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए जे आहे कलेक्टिव्ह नाउन अँड यूज ॲज अ प्लुरल नाउन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर या ठिकाणी खालची आपण वाक्य बघूया. दिस इज सेम बुक दॅट आय लॉस्ट येस्टरडे. आता बघा बुक या शब्दाबद्दल काय करतं, सेम हा शब्द अधिक माहिती सांगतोय, म्हणजे तो विशेषणाचं कार्य करत आहे. म्हणून जर तुम्ही या ठिकाणी 4 पर्याय बघितले तर पर्याय क्रमांक सी बघा ॲडजेक्टिव्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न. व्हॉट इज द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड. ही इज नन द वाईज फॉर हिज एक्सपिरियन्स. आता या ठिकाणी नन हा जो शब्द आलेला आहे नन, तो काय काम करतोय तर नन हा शब्द वायझर आहे की नाही, या ठिकाणी विशेषण वायझर हे विशेषण आहे, विशेषणाची तो तीव्रता दाखवण्याचं काम करतोय तो, म्हणजे कमी अधिक कशा प्रकारे वापरले आहे की नाही तर दाखवण्याचं तो काम करतोय, म्हणजे तो विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो. जसं क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब असतो, त्याच प्रकारे विशेषणाची अधिक माहिती सांगणारा शब्द सुद्धा या ठिकाणी ॲडव्हर्बच असतो. म्हणून जर बघितलं तर पर्याय क्रमांक डी बघा. पर्याय क्रमांक डी जर बघितलं तुमच्या लक्षात येऊन जाईल ॲडव्हर्ब दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी ॲडव्हर्ब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. नायदर अँसर इज करेक्ट. बघा नायदर अँसर इज करेक्ट. मग नायदर शब्दाचे आपल्याला या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे. तर नायदर हा सुद्धा या ठिकाणी अँसर या नामाच्या आधी वापरला गेला येऊन तो या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून तो काम करत आहे, म्हणून या ठिकाणी नायदर हा जो शब्द आहे हा या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी ॲडजेक्टिव्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 14वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. देअर इज अ बट इन एव्हरी डिसिजन. आता जर बघितलं बट खरं तर हा शब्द प्रेपोजिशन असला पाहिजे, परंतु या ठिकाणी बट हा शब्द त्याच्या पाठीमागे अ हे उपपद असल्याने तो त्याचा वापर अडचण किंवा किंतु परंतु या अर्थाने नाऊन म्हणून केला गेलेला आहे, म्हणून या वाक्यामध्ये अ बट हा शब्द या ठिकाणी नामाचं कार्य करतो, म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे पर्याय क्रमांक बी नाऊन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. 15वा प्रश्न बघा. फाइंड आउट द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर या ठिकाणी आपल्याला वेल या शब्दाचं काय करायचं आहे, आपल्याला पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे. वाक्य दिलेलं आहे सी सॅंग वेल. आता बघ सॅंग म्हणजे या ठिकाणी गायन करणे, आणि गायन कसं केलं तर या ठिकाणी गायन केल्याबद्दल तो माहिती सांगतो, म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो. जर असं होत असेल क्रियाबद्दल जेव्हा विशेष माहिती सांगितली जाते तेव्हा ते या ठिकाणी ॲडव्हर्ब असतं, म्हणून पर्याय क्रमांक बी ॲडव्हर्ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 16वा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. ही इज ॲन पर्सन इंटेलेक्च्युअल पर्सन. तर या ठिकाणी जर बघितलं तर वाक्यामध्ये इंटेलेक्च्युअल हा शब्द जो आहे तो काय म्हणून कार्य करतो तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं पर्सन या नामाबद्दल तो अधिक माहिती सांगतो, म्हणून इंटेलेक्च्युअल हा जो शब्द आहे इंटेलेक्च्युअल हा शब्द ॲडजेक्टिव्हचं काम करतो. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक जर बघितला सी पर्याय क्रमांक सी ॲडजेक्टिव्ह हे दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी ॲडजेक्टिव्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. द अप ट्रेन इज लेट. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ट्रेन या शब्दाबद्दल अप हा शब्द माहिती सांगतोय आणि आपल्याला अप शब्दाची या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तर अप हा शब्द काय करतो, ट्रेन या नामाची दिशा किंवा प्रकार स्पष्ट करतो, म्हणजे तो नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणून तो ॲडजेक्टिव्ह आहे. मग या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह कुठं आहे, पर्याय क्रमांक सी बघा. पर्याय क्रमांक सी जो आहे ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणून या ठिकाणी सीच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ॲडजेक्टिव्ह. 18वा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोनाऊन अंडरलाईन इन द सेंटेन्स. आता या ठिकाणी आपल्याला सर्वनामाचे टाईप ओळखायचं आहे, सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य बघा. हू रोट धिस ब्युटिफुल पोयम. तर या ठिकाणी हू हा शब्द काय कोणतं सर्वनाम आहे तर हू या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी तो वापरला गेलेला आहे, म्हणून या ठिकाणी तो इंटरगेटिव्ह प्रोनाऊन होणार आहे. मग इंटरगेटिव्ह प्रोनाऊन कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी बघा. इंटरगेटिव्ह प्रोनाऊन
पर्याय क्रमांक सी ते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न बघा, व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाईन वर्ड. तर या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, ही डिड नॉट कम बिकॉज इट वॉज रेनिंग. तर या ठिकाणी बिकॉज हा शब्द काय करतो, दोन वाक्याचं जोडण्याचं काम करत आहे. मग दोन शब्द किंवा दोन वाक्याचं जोडण्याचं काम जर कोणी करत असेल त्याला आपण त्याला इंग्लिशमध्ये कंजक्शन म्हणतो, जसं मराठीमध्ये उभयनामी म्हणतो. तर या ठिकाणी कंजक्शन किती नंबरला आहे, पर्याय क्रमांक सी बघा, कंजक्शन. तर मग कंजक्शन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 20वा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. दे ऑलवेज हेल्प ईच अदर. तर या ठिकाणी आपल्याला ईच या शब्दाचं काय करायचं आहे, ईच अदर या शब्दाचं आपल्याला पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे. तर ईच अदर हा आणि वन अनादर हे परस्परावलंबित्व किंवा परस्पर संबंध दर्शवितात, म्हणून त्यांना रिसिप्रोकल प्रोनाउन असं म्हटलं जातं. तर मग रिसिप्रोकल किती नंबरला आहे, पर्याय क्रमांक बी बघा, पर्याय क्रमांक बी रिसिप्रोकल प्रोनाउन असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बीच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. सडनली अ लाऊड नॉईज वोक हिम अप. तर या ठिकाणी अ लाऊड आहे की नाही, अ लाऊड शब्द या ठिकाणी दिलेला आहे. मग अ लाऊड शब्द काय करतोय, नॉईज. या ठिकाणी नॉईज म्हणजे गोंगाट, म्हणजे नामाबद्दल तो अधिक माहिती सांगतो. म्हणजे नॉईज या नामाबद्दल लाऊड हा शब्द काय करतो, अधिकची माहिती सांगतो, म्हणून तो विशेषणाचं कार्य करतो. मग विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह. मग पर्याय क्रमांक बी ॲडजेक्टिव्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न, व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाईन वर्ड. ही हॅज लिटल नॉलेज ऑफ द सब्जेक्ट. आता नॉलेज या शब्दाबद्दल लिटल हा शब्द काय करतोय, अधिक माहिती सांगतोय. मग या ठिकाणी हा जो शब्द आहे लिटल हा विशेषणाचं काम करतो, म्हणून पर्याय क्रमांक डी जर बघितला, पर्याय क्रमांक डी ॲडजेक्टिव्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. प्लीज सीट डाऊन. आता या ठिकाणी डाऊन या शब्दाचं आपल्याला विचारले आहे. मग या ठिकाणी सीट बसणे, म्हणजे कसा बसला तो, तर या ठिकाणी कोणत्या दिशेला बसला, तर या ठिकाणी बसण्याबद्दल या ठिकाणी अधिक माहिती सांगितलेली आहे. म्हणजे या ठिकाणी क्रियेबद्दल अधिक माहिती तो सांगण्याचा प्रयत्न करतो डाऊन शब्द, म्हणून तो ॲडव्हर्ब म्हणून या ठिकाणी काम करतो. आणि ॲडव्हर्ब जर बघितलं तर पर्याय क्रमांक ए ॲडव्हर्ब दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ड. ही इज द मोस्ट इंटेलिजंट बॉय इन द क्लास. तर या ठिकाणी आता मोस्ट या शब्दाचं आपल्याला काय विचारलेलं आहे, तर आपल्याला काय आयडेंटिफाय ओळखायचं आहे, मोस्ट शब्द काय करतोय. तर मोस्ट शब्द कोणता आहे याच्यामध्ये, तर बघितलं तर इंटेलिजंट आहे की नाही, इंटेलिजंट म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर मोस्ट हा शब्द इंटेलिजंट या विशेषणाचं, म्हणजे कारण हे इंटेलिजंट काय आहे, विशेषण आहे. मग विशेषणाबद्दल आपण शिकलो, विशेषणाबद्दल जर कोणी अधिक माहिती सांगत असेल तर ते ॲडव्हर्ब आहे. जसं क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितलं तरी ते ॲडव्हर्ब होतं, तसं विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगितली तरी ते ॲडव्हर्बच होतं. म्हणून पर्याय क्रमांक सी ॲडव्हर्ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 25 कडे. व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इन अंडरलाईन वर्ड. तर या ठिकाणी वाक्य वाचूया, बोथ ऑफ देम वेअर इन्व्हायटेड टू द पार्टी. आता बोथ हा शब्द या ठिकाणी काय म्हणून आलेला आहे, तर बोथ हा शब्द या ठिकाणी नामाच्या जागेवर आलेला आहे, म्हणजे तो या ठिकाणी सर्वनाम म्हणून आलेला आहे. मग बोथ हा शब्द काय आहे, तर प्रोनाऊन म्हणजे नामाच्या ऐवजी वापरलेला आहे, म्हणजे प्रोनाऊन आहे, तो सर्वनाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी प्रोनाऊन या ठिकाणी दिलेला आहे, प्रोनाऊन. पर्याय क्रमांक बी प्रोनाऊन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 26वा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द अंडरलाईन पार्ट ऑफ स्पीच. ही फॉट ब्रेवली इन द बॅटल. आता ब्रेवली आहे की नाही, ब्रेवली या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे, काय आहे तो, तर ब्रेवली फॉट म्हणजे या ठिकाणी क्रियापद आहे, क्रियापदाबद्दल तो अधिक माहिती सांगतो ब्रेवली आहे की नाही. म्हणून या ठिकाणी लढण्याची क्रिया कशी झाली, म्हणजे या ठिकाणी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो, क्रियाविशेषण अव्यय मराठीमध्ये म्हणतो. मग इंग्लिशमध्ये काय होणार आहे, ॲडव्हर्ब होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए ॲडव्हर्ब हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 27वा, आयडेंटिफाय द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. दिस कार इज माइन. बघा माइन म्हणजे माझं, ही कार माझी आहे. मग या ठिकाणी तो काय सांगतोय, मालकी दर्शवण्याचा प्रयत्न करतोय. मग माइन हा शब्द मालकी किंवा हक्क दर्शवतो, म्हणून त्या ठिकाणी तो पजेसिव्ह प्रोनाऊन आलेलं आहे. मग पजेसिव्ह प्रोनाऊन कुठं आहे, तर पर्याय क्रमांक सी बघा, पजेसिव्ह प्रोनाऊन, म्हणून पर्याय क्रमांक सी. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, पजेसिव्ह दोन ठिकाणी आलेलं आहे, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. मग या ठिकाणी पजेसिव्ह हे नामाशिवाय स्वतंत्रपणे येत होतो, मग या ठिकाणी ते पजेसिव्ह प्रोनाऊन म्हणूनच काम करतो. म्हणून पर्याय क्रमांक सी पजेसिव्ह प्रोनाऊन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न, चूज द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड.
वी मस्ट वॉटर द प्लांट डेली. आता वॉटर या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात, वॉटर म्हणजे पाणी, मग आपण सहज काय म्हणू, नाम तर नाही. तर या ठिकाणी वॉटर हे क्रियापदाच्या अर्थानं वापरलेले, पाणी देणे. तर या ठिकाणी हे वर्ब म्हणून आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए वर्ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 29वा प्रश्न, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड. देअर इज स्मॉल कॉटेज बिलो द हिल. आता बिलो या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी ओळखायचा. बिलो या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच काय आहे, तर बिलो जर बघितलं तुम्ही तर ते या ठिकाणी प्रेपोजिशन म्हणून काम करतं. कारण का, बिलो हा शब्द हिल या नामापूर्वी आला असून कुटी किंवा टेकडीमधील स्थानाचा तो संबंध दर्शवतो, म्हणून ते प्रेपोजिशन आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे प्रेपोजिशन सगळ्यात शेवटला, तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. आणि शेवटचा प्रश्न, व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाईन वर्ड. ही इज एट टू फिनिश हिज वर्क. आता एट हा जो शब्द आहे, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एट चा अर्थ संदर्भ किंवा अद्याप क्रिया पूर्ण झालेली नाही, म्हणजे अपूर्ण आहे हे दर्शवण्यासाठी तो काम करतो, म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतोय तो, म्हणून या ठिकाणी तो ॲडव्हर्ब म्हणून काम करतो. मग ॲडव्हर्ब किती नंबरला आहे, तर ॲडव्हर्ब आहे बी नंबरला, म्हणजे 2 नंबरला, म्हणून पर्याय क्रमांक बी ॲडव्हर्ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपले 30 प्रश्न झालेले आहेत. आशा करतो की थोडं फास्ट आहे परंतु समजण्यासारखं आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या तासिकेला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.